राम राम मंडळी. परिस्थिती कशी बी असू, जर का तुम्ही एकदा स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं तर अशक्य काहीच नाही. अशीच मी एका सामान्य बैलाची आणि बैल मालकाची असामान्य गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे घरनिकीचा राजा. हो, घरनिकीचा राजा, गरिबांचा राजा, गरिबांचा बैल. हो, आजच्या तारखेला टॉप 10 चर्चेतल्या बैलापैकी घरनिकीचा राजा एक. सांगली जिल्ह्यातील घरनिकी एक छोटंसं गाव, पण त्याच गावाला आज घरनिकीच्या राजामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जातं. राजा बैलाचं मालक बाबू माने, खूप गरीब परिस्थिती, तरी पण दावणीला 3-4 बैल ठेवलेली. राजा त्यातलाच एक. सुरुवातीच्या काळामध्ये साधारण शरीरयष्टी असल्यामुळं अगदी राजाला फुकट जरी दिला तरी कोण घेऊन जात नव्हतं. मग अशा वेळेला त्यांनी राजाला शर्यतीत उतरवला. शर्यतीत उतरवल्यानंतर राजानं सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः 1-2 वेळा गट पास केलं तरी पण त्याला एवढं नाव झालं नव्हतं. मग त्यांनी वादी देऊन राजाला मोठमोठ्या बैलांच्या बरोबर पळवलं. वादी देण्यासाठी त्यांनी लाख मोलाचा खर्च केला. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या शेळ्या ऐकल्या, वाहनं ऐकली, पण त्याला मोठमोठ्या बैलांच्या सोबत पळवलं. मग राजानं गट पास केलं, सेमी पास केलं. त्यानंतर राजाचं नाव झालं. मग जेव्हा लोकांनी विचारलं त्याला, म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यांनी विचारलं की आता आपण राजाला इकायचं का, तर ते म्हटले त्याची किंमत 5 लाख झाली ना की आपण त्याला इकायचं. मग एक जण राजाला 5 लाख द्यायला तयार झाला. मग त्यावेळी ते म्हणले की आता 5 नाही 10 लाख झाल्यावर राजाला इकायचं. मग एक जण 10 लाख द्यायला तयार झाला. तेव्हा ते म्हणले बाबू माने की आपण त्याला 15 लाख झाल्यावर विकायचं. मग बैलाची किंमत 22 लाखावर पुसली. मग जेव्हा 22 लाखाला गिरायक आलं तेव्हा ते म्हणले नाही, बैलाची किंमत 30 लाख झाल्यावर त्याला विकायचं. मग 30 लाखाचं 41 लाख झालं आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडे 41 लाखाला गिरायक आलं तेव्हा ते म्हणले नाही, आता 51 लाख झालं तरी पण त्या बैलाला विकायचं नाही. कारण हे तसंच होतं, कारण या मधल्या काळामध्ये राजा त्यांचं काळीज झाला होता, त्यांचा जीव झाला होता आणि महाराष्ट्रभर प्रेम त्यांना देऊ लागला होता. 1.5 वर्षाचा असताना राजानं अंगावर गुलाल घेतला. त्याच्यानंतर राजा कधी थांबलाच नाही. आतापर्यंत त्यानं 41 शर्यती मारल्या. त्या एवढंच काय, हिंद केसरी किताब सुद्धा स्वतःच्या नावावर केलाय. आणि आता तो टॉप 10 चर्चेत असलेल्या बैलांच्या यादीत जाऊन बसलाय. तो एकाच कारणामुळे, तो म्हणजे चालू सीझनचा जबरदस्त धावणारा बैल कोण, तर घरकणीचा राजा. हेच त्याचं यश आहे. प्रत्येक मैदानात चर्चा होती ती फक्त घरकणीच्या राजाचीच. अगदी गरीब परिस्थितीमध्ये मालकानं राजाचा सांभाळ केल्यामुळं राजाला सुद्धा त्याची जाणीव आहे. त्यामुळं राजाला वेगळा असा रतीब काही द्यावाच लागत नाही. अगदी वाळकी वैरण जरी टाकली तर ती फोडून खातो आणि हमखास शर्यतीमध्ये बक्षीस मिळवतो. राजाला घरकणीचा राजा असं म्हटलं जातं. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे घरकणी गावातील लोकांनी मालकाला भरपूर सपोर्ट केलाय, या बैलाला भरपूर सपोर्ट केलाय. त्यामुळेच राजा भविष्यातला एक मोठा बैल म्हणून उदयास आलाय आणि नक्कीच भविष्यात तो अजून मोठा होणार आहे, अजून हिंद केसरी मैदान मारणार आहे, यात काही वाद नाही. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. तोपर्यंत राम राम.